राज्यात 1 लाख कोटींचे रस्ते बांधणार असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे। ते पुण्यात बोलत होते। त्यांच्या हस्ते डीएसके ड्रीम सिटीचा कार्यारंभ सोहळा आज झाला। पुण्याजवळ डीएसके ड्रीम सिटी या नावानं एक महत्वाकांक्षी प्रकल्प साकारतोय। त्यात मानव निर्मित नदी, 6 पदरी रस्ते, ट्राम आणि सायकल पासनं अनेक सुविधा असणार आहेत। 6 महिन्यांपूर्वी पुण्यातले बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णींनी ड्रीम सिटी या प्रकल्पाची घोषणा केली होती। त्यातल्या कामांची औपचारिक सुरुवात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते करण्यात आली। महाराष्ट्रात पुढच्या 5 वर्षात 1 लाख कोटी रुपयांची रस्त्यांची कामं करणार असल्याचं यावेळी गडकरींनी सांगितलं। पुढच्या काळात जलवाहतुकीला प्राधान्य देणार असल्याचा पुनरुच्चार गडकरींनी केला। डीएसकेंनीही पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी पुणेकरांनाही भेट देत असल्याचं सांगितलं। मी ठरवलं की या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राचा म्हणून मी कमीत कमी देशात 10 लाख कोटी रुपयाची कामं करायचं ठरवलं आहे आणि त्यातली 1 लाख कोटी रुपयाची रस्त्याची कामं महाराष्ट्रात करण्याचं ठरवलं। नक्की मी हे रस्ते आणि सिमेंट कॉन्क्रीटचे रोड बांधणार आणि डीएसके मी सिमेंट मला 120 रुपये बॅगने आता मिळाले। मी 18 तारखेला अग्रीमेंट करतो 120 रुपीज पर बॅग। नितीन गडकरींनी त्यांच्या संपूर्ण भाषणात अपारंपरिक इंधनाचा वापर वाढवण्याची गरज व्यक्त केली। गरिबी, बेरोजगारी आणि उपासमार हे सर्वात मोठं आव्हान असल्याचं ते म्हणाले। मध्य प्रदेशमध्ये नीमचमध्ये 24 मेगावॅटचं माझं काम पण सुरू झालं। माझं सोलरचं पॉवर प्लांट पण सुरू झाला। रस्ते, वीज, पाणी, पब्लिक ट्रान्सपोर्ट कुठेही शेजाऱ्या पाजारांना त्रास न देता ऑन द कॉन्ट्री शेजाऱ्या पाजारांना मी प्रचंड पाणी बक्षीस देणार आहे। 100 मेगावॅटमधले 70 मेगावॅट करून मी पुणेकरांना 30 मेगावॅट देणार आहे आणि अशा प्रकारे ही आगळी वेगळी ड्रीम सिटी आज मी इथे ऑलरेडी सुरू केलेलं आहे। आमचं पार्सल वनचं काम जोरात सुरू आहे। त्यामुळे विकासाच्या दृष्टीला तंत्रज्ञान आणि नाविन्याची जोड असेल तर प्रगती शक्य आहे असं त्यांनी आवर्जून सांगितलं। ड्रीम सिटीच्या आराखड्यात गरिबांचा विचार करा अशी सूचनाही त्यांनी केली। साम टीव्ही पुणे। शहरनामामध्ये इतरही काही बातम्या जाणून घेणार आहोत, मात्र इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक।